कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। परभणी आज दिनांक 29 सप्टेंबर परभणी शहरातील श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथील सभागृहात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद सर्वसाधारण सभा तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणी विधानसभाचे लाडके आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी.डी. धुरंधर तर प्रमुख वक्ते म्हणून सांगली येथील सुप्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे हे होते। यावेळी मंचावर आयोजक तथा संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, उपशिक्षण अधिकारी शौकत पठाण, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवडे, माजी उपसंचालक सुधाकर बानाटे, संघटनेचे महासचिव सुरेश तांबे, संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, मुख्य संघटक राजाराम इदवे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, नायब तहसीलदार कमल मनोरे, अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबोले, एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे सचिव किशनराव इदिगे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की मी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा आहे। मला शिक्षकांच्या समस्यांची बरीच जाणीव आहे। शिक्षकांच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांना सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न केला असून भविष्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर पहिला प्रश्न मी विधानसभेत मांडून तो निश्चितपणे सोडवून घेण्यासाठी मी कसोटीने प्रयत्न करेल। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात असलेला महत्त्वाचा प्रश्न देखील प्रामुख्याने सोडवला जाईल असे त्यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना आश्वासित केले आहे। यावेळी प्रमुख वक्ते कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोव्यक्त व्यक्त केले। आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला। या प्रसंगी शिक्षक असलेल्या विशाल कांबळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महिला व बालकल्याण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। संघटनेच्या वतीने सर्वसाधारण सभेत बरेच ठराव मांडण्यात आले व त्याला सर्व शिक्षक सदस्यांनी हात उंचावून अनुमोदन दिलं आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सतीश कांबळे यांनी केलं, सूत्रसंचालन दादाराव ताजने यांनी केलं तर आभार राजू कांबळे यांनी मानले आहेत। या कार्यक्रमास राज्यभरातून विविध जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। पाहूयात स्वराज्य न्यूज मराठी चॅनलचा हा विशेष वृत्तांत। याही वर्षी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय आमसभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागामध्ये शाळेवर जे वस्तुस्थिती काम करतात, गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करतात, अशा मुलांना या शिकवणाऱ्या शिक्षकांचा, गुरुजनांचा या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे। शैक्षणिक कामाबद्दल नुकताच एक राज्यस्तरीय आपण एक दिवसीय संप पुकारलेला होता, त्या संपाचं पुढं काय झालं? अशैक्षणिक कामाबद्दल राज्यस्तरीय संप आम्ही या ठिकाणी केलेला होता। त्या भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना कळवलेल्या आहे आणि त्यानंतर त्यांनी अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक कामे अशी विभागणी करून एक GR त्यांनी काढलेला आहे। त्याची अंमलबजावणी सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये झालेली नाही, परंतु काही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशैक्षणिक कामे शिक्षकाकडून घेतली जात आहेत, तशी पत्रकंसुद्धा निघत आहेत शासनाची। एक माझा प्रश्न आहे, आपल्या गावात आणि खेड्यात संघटना पुढचं काय होईल? या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होत होती ती अतिशय योग्य व्यक्तीची, योग्य विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे होत होती, परंतु या शासनाने पवित्र पोर्टलमधून भरलेल्या शिक्षकांना भरण्याच्या अगोदरच किंवा त्यांना नियुक्त्या देण्याच्या अगोदरच या ठिकाणी D.Ed आणि B.Ed करणाऱ्या विद्यार्थ्यांना, करणाऱ्या या युवकांना जी नियुक्ती दिलेली आहे ती नियमबाह्य आहे। त्यामध्ये कुठलाही बिंदू नामावलीचा विचार केलेला नाही, कुठल्या रोस्टरचा विचार केलेला नाही। या नियुक्तीबद्दल आम्ही शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय मडावी साहेब, आदरणीय गोडबोले साहेब, आदरणीय धुरंधर सर, तसेच परभणी जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रामधील राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, विदर्भ विभागातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने ही परिषद घेतलेली आहे आणि या परिषदेमध्ये ही जी भरती होत आहे या भरतीचा आम्ही जाहीर निषेध केला आहे, तसा ठराव घेतलेला आहे। राज्य शासनाने जी आमची पदोन्नती रखडलेली आहे
निवळ एका कुठल्या तरी घोगरे नावाच्या माणसाने ती केस दाखल केलेली आहे आणि त्या केसचा संदर्भ देऊन हे जे शासन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखत आहे ती नियमबाह्य आहे, ती घटनाबाह्य आहे. ही घटनाबाह्य असणारी त्यांची जी केस आहे त्या केसचा राज्य शासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पुढील दिशा प्रमोशनसाठी जर आम्हाला कोर्टात जावं लागलं तर कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस दाखल करणार आहे. आणि तसेच यापुढं आम्ही या अगोदर लोकशाही की पेशवाई हे आंदोलन केलेलं आहे, त्यानंतर 1 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे. त्याचबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये यापुढं आंदोलनाची दिशा ठरवून जोपर्यंत शासन हे पदोन्नतीचं आरक्षण देत नाही, मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढत नाही, तोपर्यंत आम्ही यापुढं आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केलं जाईल असं आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेची ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की कास्ट्राईब कर्मचारी महासंघाअंतर्गत रजिस्टर क्रमांक 5701 या अंतर्गत माननीय कृष्णाजी इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते. आणि या बैठकीमध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही एक महत्त्वाचा ठराव सर्वानुमते संमत केलेला आहे की कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष म्हणून कृष्णा इंगळे साहेबांची आम्ही सर्वानुमते निवड केलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की कास्ट्राईब हे नाव हे माननीय न्यायालयाच्या आदेशाने हे फक्त कृष्णा इंगळे साहेब यांनाच वापरता येत आहे. आणि त्या आदेशाचा भंग जर महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती अथवा समुदाय जर करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा देखील ठराव आजच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही घेतलेला आहे. आणि आम्ही इशारा देतो की मागील 40 वर्षापासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती असेल, सरळ सेवा भरती असेल अथवा दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर होणारा निलंबनासारखा अन्याय असेल, या सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम कृष्णा इंगळे साहेब करत आहेत. आमचे कार्याध्यक्ष धुरंधर सर, सरचिटणीस आमचे सतीश कांबळे सर आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक विभागीय अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि सर्व जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्वानुमते हे सगळे जे ठराव झालेले आहेत ते ठराव शासनाला कळवले जातील. आणि मागासवर्गीय शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची जी काही या ठिकाणी विरोधी जी काही मतं शासन लादत आहे, शासन निर्णय काढत आहे, त्याच्या विरुद्ध या पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा देखील ठरवणार आहोत. धन्यवाद. आज परभणी नगरीत शिक्षक संघटनेचे सर्वसाधारण सभा अगदी खेडीमेडीत पार पडलं. या वार्षिक सभेला अनुसरून मी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की हे 2017पासून जे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्या थांबवले गेले ते तात्काळ शासनाने येत्या काळात लागू करावी. अन्यथा येणारा हे विधानसभा निवडणुकी आहे, यामध्ये आम्ही जर आम्हाला पदोन्नत्या दिल्या नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही काम करू असं मी शासनाला आवाहन करतो. शिंदे साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मी पुन्हा एक आज परभणीचे जे कामसभा झालेलं आहे त्या वतीने मी विनंती करतो. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कृष्णा इंगळे साहेब 1977 या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि 1984 मध्ये त्यांनी महासंघाची स्थापना केली. 27 रजिस्टर नंबर 2784. त्या अनुषंगानेच ह्या शाखा ओपन करता 32वी शाखा त्यांनी शिक्षक संघटनेची कास्ट्राईब शिक्षक संघटनेची स्थापन केली. ही 2021 मध्ये त्या संघटनेची मुदत कार्यकारिणीची मुदत हे 3 वर्षांनी संपलेली असते. त्यामुळे आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सर्वसाधारण सभा आणि शिक्षण परिषद संपन्न झाली. त्या सभेमध्ये अनेक विषय मांडले गेले, परंतु अभिमानानं सांगावं असं वाटतं की कृष्णा इंगळे साहेबांचं वय झालेलं असल्यामुळे किंवा एक आज काही अचानक कारण निघाल्यामुळे साहेब आज उपस्थित नाही. त्यामुळे या सर्वसाधारण सभेचा आज अध्यक्ष स्थान म्हणून मी बसवलेलं आहे. मी कार्याध्यक्ष संघटनेचा. अनेक मागण्या आहेत निश्चितपणे या शासनाला जाग आणण्यासाठी. मग लोकशाही की पेशवाई असं 13 ऑगस्ट आंदोलन असेल, मोठमोठे आंदोलनं आणि धरणे, आंदोलनं, उपोषणे ही संघटना माननीय कृष्णा इंगळे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे. जर शासनाने या मागण्याचा विचार केला नाही निश्चितपणे पुढील आंदोलन आम्ही
आझाद मैदानावर करणार आहोत असं या ठिकाणी आमच्या संघटनेचे आदरणीय महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी सर आहेत, त्यानंतर सरचिटणीस सतीश कांबळे उपस्थित आहेत, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव आहे, संपूर्ण जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष आहेत। अशी शासनाला चेतावणी देतो की निश्चितपणे शासनाने या मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आझाद मैदानावर कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय संघटना राहणार नाही आणि न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्नरत आहेत। कास्ट घडवत असतो आणि समाजाने जर शिक्षक दखल घेतली त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं शिक्षकांना अजून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, काम करण्याची संधी मिळते। काय सांगा सर, काही शिक्षक वर्ग असं असतं की ज्याची शिक्षण क्षेत्रामध्ये नोंद घेतल्या जात नाही, परंतु जे मासाचे जे शिक्षक असतात की ज्याची कोणी नोंद घेत नाही, त्या नोंदीचे कास्ट्राईब शिक्षक संघटना ही नोंद घेत असते आणि अशा प्रकारचे पुरस्कार मिळाल्याने माणसाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते, जबाबदारी वाढते आणि एक उत्साह येतो आणि म्हणून अशा पुरस्काराची आवश्यकता आहे असं मला वाटतं। काय सांगाल? कास्ट्राईब शिक्षक संघटना शिक्षकांच्या समस्यावर महाराष्ट्रभर सातत्याने वर्षानुवर्ष काम करत आहे, आपण त्यांचा एक दुवा आहात, संघटनेबद्दल काय सांगाल? संघटनेचे असं वैशिष्ट्य आहे, संघटना ही जर कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी स्वतःहून पुढं होऊन त्या शिक्षकाला न्याय देण्याचं काम करते। विद्यार्थ्यावरती जर अन्याय होत असेल तर त्यावरती सुद्धा ते योग्य प्रकारे कार्य करते आणि कार्यवाही करते। कास्ट्राईब शिक्षक संघटना ही अशी शिक्षक संघटना आहे की जे तळागाळातील आणि सर्वसामान्य शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडत असते, कार्य करत असते आणि त्यामुळे माणसाला विद्यार्थ्यांनाही उत्साह येतो आणि शिक्षकांनासुद्धा उत्साह येतो। संघटनेचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण जे आम्ही वंचित असतो त्या वंचित घटकांची कुठं नोंद घेतल्या जात नाही आणि कास्ट्राईब संघटना जे हेतुपुरस्सर म्हणजे विशेष लक्ष देऊन जे वंचित आहेत, ज्यांची कोणी नोंद घेत नाहीत अशा शिक्षकांना त्यांच्या कार्याची नोंद घेते आणि त्यांचा उत्साह घेते। मी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। गायकवाड विश्वनाथ संतोषराव, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडगाव स्टेशन, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। कास्ट्राईब शिक्षक संघटना ही महाराष्ट्रातील एक अशी एकमेव संस्था आहे किंवा एकमेव शाखा आहे की या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचा गौरव करतात। तसेच त्याच पद्धतीनं जेव्हा काही ग्रामीण भागातून असतील किंवा जे गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याचा सुद्धा यांच्याकडून यथायोग्य सत्कार केला जातो, जेणेकरून जे मागील जे पाल्य आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे। त्याच पद्धतीनं जे शिक्षक चांगल्या पद्धतीनं कामकाज करतात किंवा चांगल्या पद्धतीनं अध्यापन करतात आणि समाजाची बांधिलकी म्हणून समाजामध्ये एक प्रकारचं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यावर आणि मिळाल्याने प्रोत्साहन मिळतं काम करण्यासाठी। हा जो पुरस्कार मिळालेला आहे तर या पुरस्कारामुळं आणखीनही जबाबदारी वाढलेली आहे की शाहू फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या नावे हा पुरस्कार असल्यामुळे उलट आणखीन जबाबदारी वाढलेली आहे की विद्यार्थ्यांना आदर्श आम्ही घडू आणि आदर्शच राहू अशी अतिशय हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला आनंद वाटत आहे। आज कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी निवड झालेली आहे, राज्यसेवेमार्फत महिला व बालविकास अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे, त्याकरिता या जिल्हा शाखेने माझा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। या माझ्या यशामध्ये माझे वडील प्राध्यापक मनोहरराव कांबळे, माझी आई, माझी मोठी बहीण कल्पना टोंपे, सर्व परिवार माझा सोबत आहे आणि कुठलाही अभ्यास करत असताना परिवाराची साथ असणं गरजेचं आहे आणि यश मिळाल्यानंतर कुठल्या तरी संघटनेने किंवा आपल्या सहकाऱ्यांनी आपलं स्वागत करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे संघटनेचे राज्य सरचिटणीस आदरणीय सतीशराव कांबळे नेहमी चांगलं काम करतात आणि त्यांनी या ठिकाणी आमचा जो काही सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। एक प्रश्न असा आहे की आजचे पालक विद्यार्थी पालकांवर असल्या विद्यार्थ्यांवर पालकांचा असणारा अतिरिक्त दबाव
की तू हेच कर आणि तू असंच केलं पाहिजे, किंवा शिक्षणाकडे बी विद्यार्थ्यांना आज मोबाईलचं जनरेशन झालेलं आहे की याचा ताळमेळ बसवा कसा आपण एका पदावर गेला काय सांगाल या सगळी घालमेल जी आहे? बरोबर आहे, प्रत्येक मुले वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आपण त्यांना बंधन टाकणं बरोबर नाही आहे. मुलांची रुची ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यांना आपण पाठपुरावा करणं हे आपले पालक म्हणून कर्तव्य आहे. त्याच्या कोणत्या गुणामध्ये तो विद्यार्थी आपला पुढे जाऊ शकतो, मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं काम चांगलं करू शकतो हे ओळखून आपण त्यांना जर पाठपुरावा केला तर निश्चितच विद्यार्थ्यांचं आपल्या मुलांचं भविष्य चांगलं होईल असं मला वाटतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निमित्तानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मला काष्टाईप संघटनेच्या वतीने दिला, त्याबद्दल काष्टाईप संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.